बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांच्या हातामध्ये स्वयंचलित बंदुका दिसतात। आपण पाहू शकतो ते मैदानामध्ये बसलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करतायत। दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुष पर्यटकांना वेगळं बसवलं आणि त्यानंतर पुरुषांवर गोळ्या झाडल्या। या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय। ठिकाणचा आढावा जो आहे तो या आर्मीच्या ऑफिसर्स कडून घेतला जात असल्याचं बघायला मिळत आहे। काही तासांपूर्वीच खरं तर या ठिकाणी जे आहे तो अशा पद्धतीनं हा दहशतवादी हल्ला झालेला बघायला मिळाला होता आणि त्यानंतर अशा पद्धतीनं अधिकारी जे आहेत ते सर्च ऑपरेशन करताना बघायला मिळतात। त्यांना तसे राईट्स देखील दिले असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे निश्चितच आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक झाडाच्या पलीकडे जाऊन अगदी प्रत्येक ठिकाणचा आढावा जे आहे ते या ठिकाणी हे आर्मी अधिकारी जे आहेत ते घेताना बघायला मिळत आहेत। अशाच पद्धतीनं जवळपास मोठ्या परिसरामध्ये असलेली ही व्हॅली आहे आणि या व्हॅलीमध्ये सर्च ऑपरेशन घेतलं जात आहे। प्रत्येक ठिकाणचा कानोसा घेतला जात आहे आणि आपण बघतोय की तसे अधिकार जे आहेत ते देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून बोलून दाखवलेले पाहायला मिळाले होते। कारण बिहार येथे ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं होतं की प्रत्येकाला शोधणार आणि इसी मिट्टी में हम गाड़ डालेंगे आणि त्या परीनं आपण बघतोय की या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू असलेलं बघायला मिळतंय। आपण बघतोय की हे खरं तर सैनिक आहेत, आर्मीचे अधिकारी आहेत आणि ते या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन करताना बघायला मिळत आहेत। प्रत्येक टप्प्यावर हे सर्च ऑपरेशन सुरू आहे कारण या ठिकाणी अजून कोणी दहशतवादी आहे का याचा कानोसा घेतला जातो आहे। काही संशयास्पद काही मुवमेंट होते का याचा देखील आढावा या ठिकाणी सध्या घेतला जात असल्याचं या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे। पाहतो या दृश्याच्या माध्यमातून आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर या ठिकाणी या क्षणाला लाईव्ह उपस्थित आहेत आणि तिथे नेमकं काय घडतंय आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी आपलं भारतीय सैन्य दल तैनात आहे या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती ते आपल्याला देत आहेत। तर आताची लाईव्ह दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। तर आपण पाहतोय पहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्यामध्ये 6 महाराष्ट्रीयन लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही नेते देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। पहलगाममध्ये जाऊन त्यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि या क्षणाला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर देखील तिथे उपस्थित आहेत आणि तिथला आढावा घेतात। तर आपण पाहतोय आपल्या प्रतिनिधी वैदेही स्वतः आपल्या सोबत काही अंतरावर म्हणजे 3 किलोमीटरच्या अंतरावर जे आहे ते या ठिकाणी जो आहे तो दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहे ते आर्मीचे अधिकारी तैनात असलेले बघायला मिळत आहेत। सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू असलेलं बघायला मिळत आहे। पोलीस पहारा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि या परिसरामध्ये संपूर्ण आढावा घेण्याचा जे आहे ते दृश्य या ठिकाणून बघायला मिळते। आपण बघतोय की या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो सॅनिटाईज करणार असल्याची माहिती मिळते। मात्र या सॅनिटाईज मध्ये नेमकं काय काय करणार या संदर्भात खरं तर काही वेळेपूर्वीच एक बैठक झाली होती। या बैठकीमध्ये महत्त्वाचे अनेक आदेश देखील दिले असल्याची माहिती मिळते आणि त्याच परीनं हा 4 ते 5 किलोमीटरचा संपूर्ण परिसर जो आहे तो आर्मीनं आपल्या अधिपत्याखाली घेतलेला पाहायला मिळतोय आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात खरं तर या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। सॅनिटायझेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि काही संशयास्पद हालचाली दिसत आहेत का या संदर्भात देखील आढावा या ठिकाणी घेतला जातो। आपण बघतो की माझ्या मागे देखील एक सोल्जर जो आहे तो सध्या दिसून येतोय आणि या ठिकाणी कुठल्या हालचाली का संशयास्पद वाटतात का याचा मागोवा जे आहे ते हे अधिकारी घेताना बघायला मिळत आहेत। अगदी आपण बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते कुंपण घालण्यात आलेलं आहे आणि या कुंपणच्या पलीकडे जो परिसर आहे तो या ठिकाणी सैन्यांनी आपल्या अधिपत्याखाली घेतलेला पाहायला मिळत आहे। सीआरपीएफचे जवान असू दे नाही तर सैन्य असू दे याच परिसरामध्ये हे सगळे जवान सध्या तैनात आहेत। प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक ऍक्शनसाठी
या ठिकाणी हे तैनात असलेले बघायला मिळतात. अगदी ऍक्शन मोडमध्ये हे जे सैन्य आहेत ते या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर आपण पाहतो वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत. वैदेही, त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात, ते जंगल नेमकं कोणतं आहे, काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय? हे वैसनमेंटचं तेच जंगल आहे ज्या ठिकाणी खरं तर 3 किलोमीटरच्या अंतरावर हा गोळीबार झाला होता आणि दहशतवाद्यांनी ज्या पद्धतीनं इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा बळी घेतला, त्यांची हत्या केली, त्यामुळे ते दहशतवादी जे आहेत ते निशांत असे जे आहेत ते गोळीबार करण्यासाठी होते असं देखील जे आहे ते स्पष्ट होत आहे. आणि त्याचसाठी कुठे काही हालचाली होत आहेत का किंवा हा संपूर्ण परिसर सुरक्षित आहे का याचा आढावा जे आहे ते या ठिकाणी सध्या घेतला जात असल्याची माहिती मिळते. आपण बघतोय की या ठिकाणी हे सैनिक जे आहेत ते अगदी प्रत्येक ऍक्शनसाठी तैनात असलेले पाहायला मिळत आहेत. अगदी एक नाही, दोन नाही, तर असंख्य असे हे सैनिक जे आहेत ते याच जंगलामध्ये आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिसरामध्ये जाऊन स्वतः या ठिकाणचा आढावा घेताना बघायला मिळत आहे. आपण माझ्या मागे बघतोय की या ठिकाणी देखील हा सैनिक जो आहे तो तैनात असलेला पाहायला मिळतोय. असे असंख्य सैनिक जे आहेत ते प्रत्येक झाडाच्या मागे जे आहेत ते त्या ठिकाणी सध्या तैनात असलेले पाहायला मिळत आहेत. याच सैनिकांना आदेश देण्यात आलेले आहेत की कुठल्याही पद्धतीची संशयास्पद हालचाल दिसली तर त्वरित त्या संदर्भातली कारवाई करावी आणि म्हणूनच कुठली हालचाल दिसते का किंवा कोणी असा व्यक्ती दिसतोय का की ज्याच्यावरून संशय निर्माण होईल याचा मागोवा खरं तर प्रत्येक ठिकाणी घेतला जात आहे. मोठी व्हॅली आहे, मोठी म्हणजे लांब. या संपूर्ण माहितीबद्दल तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. अधिक माहिती पहलगाम संदर्भातली तुमच्याकडून आम्हाला घ्यायची आहे. धन्यवाद. आणि वळतो आता पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः खासगी विमानाने श्रीनगरला गेलेत. मात्र यामुळे आता साम टीव्हीने शिंदेंच्या दौऱ्यावरून सवाल उपस्थित केलेत. काश्मीरमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून आधीच मंत्री गिरीश महाजन असताना शिंदे कशासाठी गेलेत? पार्थिव महाराष्ट्रामध्ये आली आहेत. पर्यटकांना आणण्यासाठी मंत्री महाजन आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मग शिंदे त्या ठिकाणी कशासाठी गेले? आधी सुरक्षा यंत्रणा व्यस्त असताना मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्यांच्यावरील आणखी ताण वाढणार नाही का, असे काही सवाल साम टीव्हीने उपस्थित केलेले आहेत. आणि आता महाराष्ट्र सरकार या प्रश्नांची उत्तरं नेमकं कधी देत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर सामचे सवाल नेमके काय आहेत आपण पुन्हा एकदा नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची काय गरज? मंत्री गिरीश महाजन असताना शिंदेंना जाऊन काय मिळणार आहे? शासनाचे प्रमुख म्हणून मुंबईतून सूत्र हलवता आली असती, मात्र तरी देखील शिंदे स्वतः त्या ठिकाणी जाऊन पोहोचल्यात. अगोदरच सुरक्षा यंत्रणेवर असलेला ताण वाढवण्याची काय गरज होती? नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही? आता राज्य सरकार या सर्व प्रश्नांची उत्तरं नेमकं कधी देत आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. सरकारमधील घटक पक्ष कुरघोडीच्या वादात राज्याचं हसं करतंय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये गेल्यावरून राऊतांनी निशाणा साधलाय. सरकार म्हणून त्या ठिकाणी वन विंडो सिस्टीम असायला हवी असं देखील त्यांनी म्हटलंय. गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही. तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतो आहोत. विरोधी पक्ष आणि सरकार आम्ही एक आहोत असं सांगतो आहोत या प्रश्नावर. पण महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करताय. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानबाबत 5 मोठे निर्णय घेतलेत. यात सिंधू जल करार रद्द करण्यात आलाय, तर दूतावास बंद करण्यात आलेत. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा देखील रद्द करण्यात आलाय, तर 48 तासांमध्ये देश सोडण्याचे निर्देशही देण्यात आले.
पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलाय. केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. भारताच्या भूमिकेची, पहलगाम हल्ल्याच्या सद्यस्थितीची या बैठकीमध्ये माहिती देण्यात येणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतलाय. भारताने पाकिस्तान विरुद्ध मोठं पाऊल उचललंय. त्यामुळे पाकिस्तान सरकार धास्तावलंय. भारत सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करू शकतं ही भीती आता पाकिस्तान सरकारला आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आज सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. पाकिस्तान नौदलाकडून हालचाली सुरू करण्यात आल्यात. अरबी समुद्रात नौदलाकडून 2 दिवसीय युद्धाभ्यास सुरू करण्यात आलाय. पाकिस्तानला भारताकडून हल्ल्याची भीती आहे. दहशतवाद्यांनी पहलगामच्या घनदाट जंगलातील बैसरन या पर्यटन स्थळी पोहोचण्यासाठी अल्पाईन क्वेस्ट ॲप्लिकेशनचा वापर केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या एन्क्रिप्टेड ॲप्लिकेशनद्वारे दहशतवादी पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी पोहोचू शकले. तर पहलगाम हल्ल्यानंतर अटारी वाघा बॉर्डरचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान आपल्या आजारी बहिणीसाठी कराचीला जाणारी सीमा हातामध्ये विजा असताना देखील बॉर्डरवरच अडकून पडली आहे. सांगली जिल्ह्यातून काश्मीरला पर्यटनासाठी 24 लोक गेले होते. हे सर्वजण सध्या सुरक्षित असून भारतीय सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये मुक्कामाला आहेत. त्यामध्ये आता सांगलीमधील 2, मिरजेतील 1 आणि कुपवाडच्या सावळी येथील 1 आणि पलूस येथील 5 कुटुंबांचा समावेश आहे. धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगीसह 5 जण पहलगाम पासून 50 किलोमीटर अंतरावर अडकले. कुठल्याही प्रकारची व्यवस्था होत नसल्याने तृतीयपंथीय दहशतीखाली असल्याची माहिती आहे. धर्माच्या नावावर पर्यटकांना गोळ्या मारणं योग्य नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यातील 7 पर्यटक काश्मीर श्रीनगर या ठिकाणी अडकल्यात. आज जम्मूला परतणार होते, मात्र दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरहून जम्मूला गाड्या जात नसल्याने ते अडकल्यात. पुढील 2 दिवसांनंतर हे पर्यटक सातारा जिल्ह्यामध्ये परतणार असल्याची माहिती मिळते. काश्मीर पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरी जिल्ह्यातील 42 जण सुखरूप असल्याची माहिती मिळते. सर्व पर्यटक श्रीनगर या ठिकाणी हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. हे पर्यटक आज रेल्वेने दिल्लीमध्ये येतील आणि 26 एप्रिल रोजी रत्नागिरीमध्ये दाखल होतील. हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र आणि गुजरातचे 20,000 पर्यटक आहेत. तर बैसरान व्हॅली या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यामुळे घाबरलेल्या काही पर्यटकांना परतीचे वेध लागले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना हॉटेलमध्ये थांबवण्यात आलंय. तर विमान आणि रेल्वेच्या तिकीट बुकिंगनुसार पर्यटकांना सोडलं जाणार. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या 75 पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईमध्ये परतली आहे. विशेष विमानानं पर्यटक मुंबईमध्ये दाखल झालेत. मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलंय. उर्वरित पर्यटक लवकरच मुंबईमध्ये परतणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरातल्या स्थानिकांना आर्थिक गणित कोलमडण्याची भीती वाटते. क्रिकेट बॅट बनवणाऱ्या अनेक फॅक्टरी काश्मीरामध्ये आहेत. तर या ठिकाणी काम करणारे कामगार आता मोठा फटका बसेल अशी भीती व्यक्त करतात. पहलगामच्या हल्ल्यानंतर सुमारे 15,000 लोकांनी काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द केलाय. इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइस जेट या विमान कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये तिकीट रद्द करण्याचे अर्ज आले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भर कार्यक्रमामध्ये लावणी कलावंतांकडून निषेध आणि संताप व्यक्त करण्यात आला. दौंडमधील कार्यक्रमात लावणी कलावंत आणि रील स्टार्स हिंदवी पाटील हिने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी प्रेक्षकांनी देखील हिंदवीच्या घोषणाबाजीला प्रचंड प्रतिसाद दिला. लवकरच आपल्या शहीद झालेल्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच मी सर्वांच्या भारत मातेच्या चरणी प्रथम तर मी म्हणेन. आणि खरंच त्यांना न्याय मिळावा, त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा, त्या लहान लहान लेकरांना न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे. सर्वधर्म सर्व धुळ्यातील प्रेरणा बहुउद्देशीय तृतीयपंथीयांच्या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. पहलगाममध्ये अडकलेल्या धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती जोगी आणि त्यांच्या 4 साथीदारांना धुळ्यामध्ये परत आणावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना नंदुरबारमध्ये अभाविपनं श्रद्धांजली अर्पण केली आहे। यावेळी DR महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्व पक्षीयांनी डोंबिवली बंदची हाक दिली आहे। या बंदमध्ये शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचा समावेश आहे। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। व्यापारी आणि नागरिकांकडून कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। परभणी जिल्ह्यामध्ये सर्व तालुका बंद पाळण्यात आलाय। पहलगाम येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या अमरावती बंदची हाक पुकारण्यात आली आहे। अमरावतीमध्ये एक दिवसीय बंद पाळला जाणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता राजकमल चौकामध्ये श्रद्धांजली वाहून निषेध तीव्र केला जाणार आहे। शिर्डीमध्ये मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला। हल्ल्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी काढलेल्या मशाल मोर्चाला प्रतिसाद मिळालेला आहे। तर यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हिंदू मुस्लिम बांधवांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून रोष व्यक्त केला। जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि महाडमध्ये निदर्शनं करण्यात आली आहेत। माणगावमध्ये माणगाव बाजारपेठ ते प्रांत कार्यालय यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे। तर महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छोटे खाणी सभा घेत हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। मावळच्या तळेगाव दाभाडेमध्ये पहलगाममध्ये झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला। जिजामाता चौकातून निघालेला हा मूक मोर्चा भेळगे तालीम शाळा चौक त्याचप्रमाणे गणपती चौकामध्ये पोहोचला। दहशतवादी संघटनेला सोडू नका अशी मागणी या दरम्यान करण्यात आली। काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त होतोय। साताऱ्यातील कोरेगावात या हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। प्रांत अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आलंय आणि हल्ल्यामध्ये मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा दोडा मार्गमध्ये देखील निषेध नोंदवण्यात आलाय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग तर्फे दोडा मार्गमधील पिंपळेश्वर चौक या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवण्यात आलाय। तर या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसह पर्यटकांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली। निषेध व्यक्त करते विद्यार्थी परिषद। पहलगाममधील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावातील रावेरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलाय। तर शहरामध्ये मुख्य चौकामध्ये अतिरेक्यांचा पुतळा जाळला गेलाय। त्याचप्रमाणे या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय आणि विदेशी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। आणि इथं घेतो एक छोटासा ब्रेक।